नमस्कार, मी रामचंद्र शृंगारे कोकणी रानभाज्या या यूट्यूब चॅनलला आपले सर्वांचे स्वागत करतो। कोकणात पूर्वी एकच कंद आहे असे सांगितले जायचे, परंतु कोकणात अनेक प्रकारचे कंद मिळतात। चला तर त्याविषयी आपण जाणून घेऊया। याला कोकणी भाषेत अनेक नावे आहेत। कोणी याला भिरमुळे, भिरमोळे, बिरमोळे, बिरमुळे, दुधलिंदा, हळुंदा, याला शास्त्रीय भाषेत विग्ना व्हॅक्सिलाटा असे म्हणतात। या कंदाचा उपयोग शेतकरी पावसाळा शेती चालू झाली की हे कंद मधल्या वेळेस शोधून खातात। याच्या मुळाला शेंगदाण्यासारखा वास असतो, त्यामुळे हा कच्चा किंवा शिजवून खाऊ शकता। यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम प्रथिने असतात। बाळंतीण महिलेला हा कंद दिल्यास दुधाचे प्रमाण वाढते। ज्यावेळी जनावरा पाना चोरतात त्यावेळी याच्या कंदाचा रस पाजतात किंवा शतावरी, भुईकोवळा, करंज सोबत या कंदाचा वापर करतात। या कंदाच्या कोवळ्या पानांची भाजी किंवा शेंगांची भाजी केली जाते। आज आपण याच्या फुलांची भाजी करणार आहोत। या भाजीचा सीझन हा नोव्हेंबर पर्यंत असतो। नोव्हेंबर नंतर ही वेल माळून जाते। काही ठिकाणी चतुर्थीला याच्या फुलांची भाजी करतात। यासाठी लागणारे साहित्य: चिरलेला कांदा, तिखट, तेल, मीठ, कोकम, किसलेले खोबरे, चिरलेली फुले आणि थोडेसे गूळ। आता आपण याची कृती पाहू। प्रथम फुले धुवून वाळवून चिरून घ्या। नंतर एक कढई घ्या, त्यात थोडेसे तेल घाला। ते तेल तापल्यावर त्यात चिरलेला कांदा टाका, तो लाल होईपर्यंत परतून घ्या। त्यानंतर त्यात चिरलेली फुले टाका, तीही परतून घ्या। ती थोडी भाजल्यावर त्यात कोकम टाका, ते परतून घ्या। त्यात तिखट, मीठ टाका, ते मिश्रण परतून घ्या। त्यानंतर त्यात किसलेले खोबरे आणि गूळ टाका, ते मिश्रण परतून घ्या। पहा, ही तुमची भिरमुळ्याच्या फुलांची भाजी तयार झालेली आहे। ती नाचण्याच्या किंवा तांदळाच्या भाकरी सोबत खाऊ शकता। ही रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।